तर शेतकरी मित्र, आपण मागच्या वेळेस जीवाणू आणि जीवाणूंचे कार्य या विषयावरती आपण थोडंफार बोललो होतो. त्या विषयावर बोलत असतानाच आपल्या त्या विषयाअंतर्गत एक अन्नद्रव्याचा विषय पण आपण थोडक्यात पाहिला होता. आणि हे जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य पिकांसाठी लागणारे अन्नद्रव्य की ज्याच्याविषयी आज आपण थोडक्यात बोलूया. तर पिकांचे जे अन्नद्रव्य असतात तर ते एकूण 16 ते 17 प्रकारचे असतात. 16 की 17 तर 17 ॲक्च्युली, कारण सिलिकॉन हे त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ते 17वं होतं. तर त्या अन्नद्रव्याचे 3 पातळीवर स्तरीकरण केलं जातं. 3 पातळीवर म्हणजे पहिली पातळी जी आहे त्याला मुख्य पातळी म्हणलं जातं, म्हणजे त्याला मुख्य अन्न म्हणलं जातं. जसं की माणसाच्या जेवणामध्ये रोज भाकर भाजी हे मुख्य अन्न असतं. मग त्या मुख्य अन्नासोबत लोणचं म्हणा, काही ठेचा म्हणा, इतर काही त्याला सपोर्टिव्ह आपण जे काही फूड घेतो त्याला म्हणतात दुय्यम अन्नद्रव्य. मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि तृतीय अन्नद्रव्य देखील त्याच्यामध्ये उपलब्ध असतं. ते तृतीय अन्नद्रव्य म्हणजे की त्याचं प्रमाण अत्यल्प कमी प्रमाणात असतं. पण अत्यल्प प्रमाणात असलेलं जे अन्नद्रव्य आहे त्याची भूमिका, त्याचा रोल, त्याचं कार्य हे तितकंच महत्त्वाचं असतं जितकं मुख्य अन्नद्रव्याचं असतं. कारण ते जे अत्यल्प प्रमाणात असलेलं जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य ह्या मुख्य अन्नद्रव्याला चालना देतं, त्याला काम करायला ऊर्जा देतं. आता मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे अन्नद्रव्याचे 3 प्रकार, 3 गट केले जातील. त्याचं 3 पातळीवर त्याचं स्तरीकरण केलं जाईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म असे हे अन्नद्रव्याचे 3 गट जर केले तर त्यातल्या पहिला जो गट आहे मुख्य अन्नद्रव्याचा, त्यामध्ये नत्र, फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि पालाश म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला पोटॅश असं म्हटलं जातं. हे पोटॅश, फॉस्फरस आणि नत्र, नायट्रोजन, हे तिन्ही अन्न जे आहेत त्याला मुख्य अन्नद्रव्य असं म्हटलं जातं. या निसर्गाची गंमतच अशी आहे की एकंदरीत जवळपास 78% इतका नत्राचं प्रमाण या वातावरणात उपलब्ध असतं. मग जर एवढ्या वातावरणात उपलब्ध असेल तर ते पिकांना मिळतं का? तर ते जसंच्या तसं नाही मिळत. त्याची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून गेल्यानंतर ते वातावरणातलं, हवेतलं जे काही अन्नद्रव्य असलेलं नत्र जे आहे ते त्या पिकांना मिळतं. पण ते त्या प्रक्रियेतून गेलं तर जेव्हा ढगांचा कडकडाट, विजेंचा कडकडाट होत पाऊस पडतो तेव्हा त्यावेळेस त्या पावसामध्ये नत्राचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. जेव्हा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो त्या दरम्यान असा 2 किलो, 10 किलो, 100 किलो इतक्या प्रमाणात नाही, तर तो टनाने नत्र त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये असतात. ते पाऊस आपल्या शेतात पडतो, मातीवर पडतो. जितका त्या मातीला जिरवता आला, पचवता आला, ती पचवते आणि बाकीचं ते वाहून जातं किंवा साचतं सुद्धा. आणि जरी ते साचलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते साचण्याचं एक विशिष्ट प्रमाण असावं लागतं. ते मर्यादेच्या बाहेर साचलं तर तेव्हा प्रॉब्लेम आहे. एका एकरचं पाणी जर साचलं तर नो प्रॉब्लेम, पण एका एकरमध्ये 4 एकर, 3 एकर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जर पाणी साचलं तर मग तो प्रॉब्लेम आहे. आता तो विजेच्या कडकडाटासह नत्रयुक्त पाऊस पडतो आणि तो पडलेला पाऊस असाच वाहून जातो आणि तो सागराला मिळतो. म्हणजे ते नत्राचं प्रमाण आपल्या पिकाला फारच चांगल्या प्रमाणातच मिळतं असं काही नाही. हे जे नत्र आहे, हे नत्र, फॉस्फरस आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य. पालाश हे देखील अन्नद्रव्य अगदी वनस्पतीच्या पिकाच्या जर्मिनेशनपासून ते चांगल्या हाय ग्रोथ, चांगली वाढ होईपर्यंत त्या पालाश या घटकाची आवश्यकता असते.
त्यानंतर फॉस्फरस, अर्थातच ह्या अन्नद्रव्याची खूप मोठी भूमिका या पिकाच्या वाढीसाठी असते. हे जे नत्र, पालाश आणि स्फुरद आहे, हे मुख्य अन्नद्रव्यामध्ये गणले जातात. हे मुख्य अन्नद्रव्य आहेत, त्यांना आपण द्यावे लागतात. आपण त्या अन्नद्रव्याच्या कार्याविषयी नंतर पाहिलं जाईल, कारण नत्र या विषयावर बोलायला गेलं तर आपल्याला बराच वेळ लागेल. पालाशवर सुद्धा वेगळा वेळ लागेल, फॉस्फरसवर वेगळा लागेल. तर जे आता मुख्य अन्नद्रव्य हे 3 झाल्यानंतर जे द्वितीय अन्नद्रव्य आहे, ते द्वितीय जसे सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, आणि त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य. हे सगळे अन्नद्रव्य जीवाणू त्या पिकांना पोहोचवतात. हे जीवाणूंची भूमिका ही असते. जे आपल्या मातीमध्ये उपलब्ध असणारे जे जीवाणू आहेत, त्यातले आपण 4 प्रकारचे किंवा 4 गटातले जीवाणू जे पाहिले, ज्याच्यामध्ये एक प्रकारचा तर जीवाणू असा असतो की ते स्वतः अन्नद्रव्य तयार करतो. हे सगळे प्रकारचे जीवाणू हे अन्नद्रव्य उचलतात आणि ते आपल्या पिकांना जसं पाहिजे तशा पद्धतीने ते देतात, पुरवतात. हे अन्नद्रव्य त्या मातीमध्ये उपलब्ध असणं फार गरजेचं असतं. जसं की गांडूळ खत जो आहे, हा गांडूळ खत म्हणजे खत नाही ॲक्च्युली, तो अन्नद्रव्याचा संच आहे, तो साठा आहे. त्याच्यामध्ये 16 प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध असतात. आणि हे जे गांडूळ खत आहे त्याच्यामध्ये जीवाणू नसतं, त्याच्यामध्ये काय असतं तर 16 प्रकारचे अन्नद्रव्य असतात. आणि हे अन्नद्रव्य ते जीवाणू आपल्या पिकांना पोहोचवतात.